आता रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि आम्ही एक नवीन ट्रेकला जातो आहे हरिश्चंद्रगडला. तर आम्ही पुण्यावरून सुरुवात करणार आहे. तर साधारणतः आम्हाला इथून आय गेस 160 ते 170 किलोमीटरचं ट्रॅव्हल करायचं आहे. सो आता आम्ही रेडी आहे आणि आमचे काही मित्र वगैरे आता जॉईन करणार आहेत. तर थोड्या वेळात आम्ही निघू. ऑलमोस्ट 1 वाजलेला आहे आणि आम्ही डिसाईड केलेलं होतं की आम्ही तळेगाव चौकात येऊ आणि त्याच्यानंतर मग जो काही आमचा ॲक्च्युअल प्रवास आहे तो स्टार्ट करणार होतो. बट ॲक्च्युली इथपर्यंत आम्ही तर आलेलो आहे, बट स्टील आमचे काही मेंबर्स आहेत ते अजून आलेले नाही आहेत. सो आता आम्ही वेट करतो आहे. या गडावर येण्यासाठी अनेक मार्ग असून तोलारखिंडी आणि पाचनईकडून येणाऱ्या वाटेचा उपयोग जास्त केला जातो. तसेच पुण्याहून आळेफाटा आणि पुढे खुपी फाट्यावरून खिरेश्वर मार्गे देखील गडावर जाता येते. तर मित्रांनो, फायनली आमची ट्रेक सुरू झालेली. आम्ही नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर जस्ट आत्ताच क्लाइंब करायला सुरुवात केलेली आहे. माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा, समुद्रसपाटीपासून 1424 मीटर उंचीवर असणारा आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला एक गिरिदुर्ग म्हणजेच हरिश्चंद्रगड. करवंद, कारवीच्या जाळी, धायटी, उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल यांसारख्या अनेक वनस्पती येथे आढळतात.
या किल्ल्याच्या माथ्यावरून कळसुबाई, रतनगड, भैरवगड, उलंग, अलंग, मदन, नानाचा अंगठा हे मुलूख दृष्टिक्षेपात येतात. या किल्ल्याचे बांधकाम कधी केले गेले हे सांगता येत नाही, पण चांगदेवांच्या तत्वसार ग्रंथाच्या एका ओळीत हरिश्चंद्रगडाचा उल्लेख आढळतो. हरिश्चंद्रगड फार प्राचीन असून स्कंद, अग्नी आणि मत्स्य पुराणात त्याचा उल्लेख आढळतो. हा गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या सुरत लुटीनंतर स्वराज्यात दाखल झाला होता आणि पुढे औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेत हा गड मुघलांच्या ताब्यात गेला. इसवी सन 1747 ते 48 मध्ये हा गड मराठ्यांनी मोघलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. या गडावर केदारेश्वराचे लेणे म्हणून ओळखली जाणारी एक भव्य गुफा असून आतील पाण्यातील चौथऱ्यावर एक भव्य शिवलिंग आहे. या चौथऱ्याच्या 4 कोपऱ्यांवर छताला आधार देण्यासाठी 4 खांब असून त्यातील 3 खांब तुटलेली आहेत.